महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटमध्ये प्रत्येक वेळेस जे नवीन बदल केले जातात तर ते या गॅजेटमार्फत नवीन जे काही माहिती असते ते नवीन माहिती सांगितली जाते. तर जे शिक्षकेतर जे कर्मचारी असतात तर त्यांच्या शैक्षणिक अर्हता काय असायला पाहिजे त्याच्या संदर्भात हा गॅजेट दिलेला आहे. शाळेतील शिक्षकेतर पदासाठी अर्हता पहिला आहे कनिष्ठ लिपिक, ज्यामध्ये त्याची शैक्षणिक अर्हता असेल एक संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता म्हणजे पदवी असणं आवश्यक आहे कनिष्ठ लिपिकसाठी. आणि 2 टंकलेखक किंवा संगणक टंकलेखनातील शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची प्रति मिनिट 40 शब्द या गतीचे प्रमाण. म्हणजे टायपिंगची जे स्पीड असेल लिपिकसाठी तर त्याच्यासाठी 30 हे मराठी स्पीड असणं गरजेचं आहे आणि 40 प्रति मिनिट शब्द हे इंग्रजीसाठी टायपिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे पदवी आणि त्याच्यासोबतच हे टायपिंगचं सर्टिफिकेट जे 30 आणि 40च्या स्पीडचं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पद आहे तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यामधून वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक ज्युनियर आणि वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क. नियमित वेतन श्रेणीसह कनिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने. म्हणजे ज्युनियर क्लर्क जर सिनियर क्लर्क व्हायचा असेल तर 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, तेव्हाच हे प्रमोशन होऊ शकणार आहे. ह्या नवीन गॅजेटमार्फत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पद आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यामधून तो आहे प्रमुख लिपिक. त्याला आपण लिपिक क्लर्क मुख्य जे क्लर्क असतात त्याच्यासाठी आहे. वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने. जर वरिष्ठ लिपिकहून प्रमुख लिपिक जर प्रमोशन घ्यायचं असेल तर त्यासाठी 3 वर्षाचा यामध्ये पण अनुभव असणं गरजेचं आहे, तेव्हाच त्यांना पदोन्नती मिळणार आहे. हे शिक्षकेतर कर्मचारी असलेले सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, ज्याला आपण हेड क्लर्क म्हणतो प्रमुख लिपिक. त्याच्यानंतर चौथा पद आहे ग्रंथपाल लायब्रेरियन. एक संविधानिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयाची बी लायब्ररी बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स और बी लायब्ररी फर्स्ट सायन्स असे हे ग्रॅज्युएशन आहे. ग्रंथालयामधून पदवी करणं गरजेचं आहे. या सर्टिफिकेट असेल तरच ग्रंथपाल म्हणून आपल्याला त्याची नेमणूक करता येते. 2 मान्यता प्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी आणि त्याचा जर लायब्ररीचा डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर त्यांना सुद्धा ग्रंथपाल म्हणून नेमणूक संस्थेमध्ये शाळेमध्ये करता येते. त्याच्यानंतर 5वा जो आहे प्रयोगशाळा सहाय्यक, त्याला आपण लॅब असिस्टंट म्हणतो. जे विज्ञान लॅब असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल किंवा जे काही लॅब असतील त्याच्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कारण लॅब या सायन्सच्या असल्यामुळं त्यासाठी विज्ञान शाखेतून 12वी करणं गरजेचं आहे, 12वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी. त्याच्यानंतर 6वा पद आहे शिक्षकेतर कर्मचारी शिपाई पिऊन. मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी उत्तीर्ण झालेला, कमीत कमी 12वी पास, आर्ट असेल किंवा सायन्स असेल किंवा इतर कोणतेही 12वी,
व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विभागाने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती. जर अनुकंपा एखाद्या वेळेस कोणत्याही व्यक्ती काम करत असताना जर मयत झाले तर त्याच्या पश्चात त्यांच्या फॅमिलीमधून एकाला जॉब मिळावं यासाठी पण जर अनुकंपा तत्वावर जर तो लागत असेल तर त्यांना मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून 12वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. 12वी नसेल तर त्यांना पिऊन शिपाई हे पद मिळू शकणार नाही. त्याच्यानंतर टीप दिलेला आहे, ज्येष्ठता आणि गुणवत्ता या कसोटीचे काटेकोर रीतीने पालन करून. काही शाळेमध्ये ज्येष्ठता डावळून वगैरे असे पद जर देत असतील तर ते देऊ नये असं या गॅजेटमध्ये सांगितलेलं आहे. कर्मचारी वर्गातून पदोन्नतीचे पदे भरण्याच्या प्रयोजनास्तव अनुसूची फ मध्ये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल आणि नियम 3 च्या पोट नियम 6 खालील स्पष्टीकरणातून गुणवत्ता या शब्दाच्या अर्थांतर्गत सेवा अभिलेखानुसार ती निश्चित करण्यात येईल. तर हे वरील जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जे अर्हता आहे हे नवीन गॅजेटमध्ये दिलेलं आहे महाराष्ट्राच्या. त्यासाठी जर शिक्षकेतर कर्मचारी म्हणून जर आपल्याला लागायचं असेल तर अशा प्रकारचे शैक्षणिक अर्हता आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी सर्वांनी ह्या पत्राचा विचार करून किंवा काही कनिष्ठ लिपिक असतील, काही वरिष्ठ लिपिक असतील, कनिष्ठ लिपिकातून वरिष्ठ लिपिकामध्ये, वरिष्ठ लिपिकामधून जनरल क्लर्क असेल, मुख्य क्लर्क, हेड क्लर्क, तर त्यासाठी करण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ती अर्हता असेल, ती एक्सपिरियन्स असेल तरच आपल्याला करता येईल.